नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहतर SSC GD 2026 महाराष्ट्र. तुमचा SSC GDचा एक्झाम सर्वांचा संपलेला आहे. 31 मे तुमची लास्ट तारीख होती. सगळ्यांची एक्झाम आता झालेल्या आहेत. सर्वजण वाट पाहते ते म्हणजे तुमची ॲन्सर कीची. ठीक आहे, तर ॲन्सर की कधीपर्यंत येऊ शकते. ठीक आहे, आणि SSC GD महाराष्ट्राच्या मुलांना एक्झाम कसा गेला आहे, सोबतच तुमचा कट ऑफचे आता परफेक्ट आकडे तुम्हाला सध्याच्या कंडिशनमध्ये कोणी सांगू शकतच नाही. फक्त आपण एक ट्रेंड सांगू शकतो की मागच्या इयरच्या कम्पेअरमध्ये कट ऑफ कमी जाऊ शकते, जास्त जाऊ शकते. तुमच्या जागा, सर्व गोष्टी, आणि सोबतच तुमचं एक्झामचं काय बात आहे, काय राज्यामध्ये एक्झाम रिशेड्यूल झाला, महाराष्ट्रात काय परिस्थिती राहिली, आणि तुमचा एक्झाम कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे, एकंदरीत आपण 2026 SSC GDबद्दल पूर्ण चर्चा करणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. जे आपले जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीतच आहे, आपल्या चॅनलवर फक्त कामीचे व्हिडिओ येत असतात. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की SSC GDची तुम्ही तयारी करत असाल, महाराष्ट्रातली वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आपल्याकडे, कारण की स्वतःला मला एक्सपिरियन्स आहे SSC GDचा. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी जर आपण म्हटलं ॲन्सर की आपली कधीपर्यंत येऊ शकते. ठीक आहे, तर आपण आपली SSC GDचं एक्झाम तुम्हाला माहीतच असेल, SSC आपला कंडक्ट करते. तर आपण आधीचे जर रेकॉर्ड बघितले तर SSC GDचाच बघा, आपला 2025 म्हणजे मागचा जो एक्झाम होता, तर त्याची ॲन्सर की आपली आली होती 7 दिवसानंतर. आपली ॲन्सर की आली होती, म्हणजे 7च दिवस लागले होते. ठीक आहे, आणि जर आताच SSCच्या म्हणजे ह्या वर्षी जर कॅलेंडर बघितलं SSCचं, तर SSCने MTSचा एक्झाम कंडक्ट केला, त्यानंतर दिल्ली पोलीसचा कंडक्ट केला, दिल्ली पोलीस हे 2 एक्झाम याच्या आधी झाले. तर त्याचं जर बघितलं आपण तर MTSला लागले होते 11 दिवस आणि दिल्ली पोलीसला लागले होते 7 दिवस. म्हणजे जर आपण एकंदरीत विचार केला तर आपल्याला जवळपास तुम्ही पकडून चाला 15 दिवसाच्या आत तुमची एनी हाऊ ॲन्सर की येऊ शकते. 15 बी जास्त झाले तर म्हणजेच तुमचं 12 ते 15 जून पकडून चाला, याच्या अंडरमध्ये एनी हाऊ तुमचा ॲन्सर की येऊ शकते. जर आपण मागचे एक्झाम जर कम्पेअर केले तर पकडून चाला 15 जूनच्या आत एनी हाऊ तुमची ॲन्सर की येणार आहे. जास्त दिवस घेत नाही SSC, तुम्हाला माहिती आहे SSCचा ट्रेंड. ठीक आहे, तर ॲन्सर कीचा तुम्ही विचार सोडून द्या. तुमचा ॲन्सर की आजची तारीख किती आहे, 6 जून, म्हणजे तुम्ही येत्या 5 ते 10 दिवस पकडून चाला, 5 ते 10 दिवसात एनी हाऊ तुमची ॲन्सर की येऊन जाईल. हार्डली 15 जूनपर्यंत जाऊ शकते. 15 जूनच्या आत तुमची एनी हाऊ ॲन्सर की येणार आहे. आता ॲन्सर की बरेच जे नवीन विद्यार्थी असेल त्याला माहीत नसेल ॲन्सर की म्हणजे काय असतं. ॲन्सर की म्हणजे तुमचा डायरेक्ट पोर्टल खुलतं की तुम्ही कोणतं काय म्हणते त्याला ऑप्शन सिलेक्ट केलं तर करेक्ट ॲन्सर काय आहे. तुम्हाला जास्त काय म्हणजे दिमाग लावायचं कामच नसते. तिथं डायरेक्ट ती लिंक कॉपी करायची, गुगलवरती एक वेबसाईट बनलेली असते, त्याच्यावर पेस्ट करायची आणि तुम्हाला डायरेक्ट तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करून येतात. ठीक आहे, मग कोणती शिफ्ट हार्ड होती, काय होती, त्या सगळ्या गोष्टी नंतर समजून जातात एका दिवसानंतर. मग एखाद्या महिन्यात पकडून जाईल, एका महिन्याच्या अंदरमध्ये तुमचा फायनल मार्क्स येतात. फायनल मार्क्स म्हणजे तुमचे नॉर्मलायझेशन बी होते. आता जे ॲन्सर केले ते तुमचे फायनल मार्क नसतात, हे तुम्हाला माहितीच आहे. याच्यात नॉर्मलायझेशनचा लय मोठा खेळ असते SSC GDच्या एक्झाममध्ये. ठीक आहे, आता ज्यांचा स्टार्टिंगच्या शिफ्टले म्हणजे जे पहिले पेपर होते त्यांचे, तर त्यांना नॉर्मलायझेशनचा फायदा सगळ्यात जास्त भेटत असते, कारण की त्यांना पॅटर्नचं अंदाजा नसतं, पॅटर्नचा अंदाजा. ठीक आहे, आणि जसं 10, 15, 20 दिवस होते, 10, 15, 20 नाही म्हणा, 5 ते 7 दिवस नंतर काय होतं की पॅटर्न सर्वांना माहीत पडत चालते. ठीक आहे, तर त्यांना मार्क्स जास्त मिळतात पहिल्या शिफ्टवाल्याच्या कम्पेअरमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्यांना बॅलन्स करायसाठी जे पहिले स्टार्टिंगचे जे शिफ्ट असतात ना, त्यांना नॉर्मलायझेशनमध्ये मार्क शिल्लक भेटते. ठीक आहे, तर हे झालं तुमचा ॲन्सर कीचा सॉल्व विषय. त्याच्यानंतर कट ऑफचा विषय. ठीक आहे, तर कट ऑफचा जर आपण अंदाज लावला 2000 कट ऑफमध्ये सगळ्यात मेन तुमचं फॅक्टर काय असते की तुमच्या जागा. आता ह्यावेळीच्या जागा आहे आपल्या किती, 25,000. ठीक आहे, मागच्या वेळेस किती जागा होत्या आपल्या, जवळपास 50,000. मागच्या वेळेसचा बी असा सीन होता की स्टार्टिंगला तर तुमच्या 25,000 जागा सांगितल्या होत्या स्टार्टिंगली, त्याच्यानंतर तुमच्या जागा वाढल्या होत्या. तर आता ह्या वेळेसचा काय विषय आहे की तुमच्या जागा वाढू शकतात का नाही. जर आपण SSC GDचं जर आधीचा रेकॉर्ड बघितलं तर दरवेळेस SSC काय करते, आपला स्टार्टिंगला जागा कमी दाखवते आणि ॲट द एंड म्हणजे शेवटपर्यंत तुमच्या जागा वाढल्या जातातच. ठीक आहे, तर इथं पकडू शकतो आपण की जागा वाढू शकतात. मी नक्की तर काही सांगू शकत नाही. मागच्या इयरचं जर आपण कम्पेअर केलं तर 100% तुमच्या जागा मागच्या वर्षी बी वाढल्या होत्या, त्याच्या मागच्या भरतीमध्ये बी वाढल्या होत्या. तर ह्या भरतीमध्ये आपण पकडून चाललो जागा वाढू शकतील. ठीक आहे, जर जागा वाढल्या तेव्हाच तुमचा कट ऑफ मागच्या वेळेसपेक्षा पण कमी जाऊ शकते. आता ठीक आहे, हे सगळ्यात पहिलं कारण काय असते म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्या कट ऑफवर परिणाम करणारा फॅक्टर असते आपल्या जागा, आपल्या वॅकन्सी किती आहे. ठीक आहे,
त्यानंतर असते तुमचा पेपर किती डिफिकल्ट होता बा. ठीक आहे, जर पेपरचा जर आपण विचार केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेपरमध्ये थोडेफार काही नवीन प्रश्न आलेत. ठीक आहे, जर ऑल ओव्हर जर विचार केला तर पेपर जास्त पण डिफिकल्ट नव्हता. मागच्या वेळेसचा पण पकडू म्हणजे मागच्या वेळेसची जी लेवल होती त्या लेवलचा पण तुम्ही एक्झाम पकडू शकता. ठीक आहे, जर काही तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकताच नक्की की भाई एक्झाम रिअली हार्ड होता. पण मी जेवढं रिसर्चच्या बेसवर सांगत आहे की भाई हार्ड होता थोडा, पण मागच्या इयर्स एवढा तुम्ही म्हणजे मागच्या इयरचा जो पेपर होता त्या लेवलमध्ये तुम्ही पकडू शकता. ठीक आहे, तर मागच्या इयरली आपल्या जागा किती होत्या? जागा 100% आता 25 येते तर जवळपास डबलनं जागा होत्या मागच्या वेळेस. ठीक आहे, तर जागा आपल्या कधी वाढल्या नाही तर आपला कट ऑफ 100% थोडा हाय जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जर आपण जागा वाढल्या तर पकडू शकता तुम्ही की तेवढाच कट ऑफ जाऊ शकते. आता कट ऑफ काय 2025चा जर आणि 2025च्या आधी 2024चा आता जे जुने पोरं त्याला माहीत असेल, जो 2024चा सगळ्यात आता लोकचा हायेस्ट कट ऑफ होता. म्हणजे मिनिमम कट ऑफ तुमचा 110+ होता. मिनिमम कट ऑफ मिनिमम BSFसाठी असते. ठीक आहे, आणि आता ह्याच हे कधीचं म्हणते मी 2024चं. ठीक आहे, जर 2025 बघितलं तुम्ही 2025ला सगळे म्हणत होते कट ऑफ जास्त जाईन. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीच असेल की मी सांगितलं होतं की भाई तुमचा काउन की 2024चा पेपर खतरनाकवाला म्हणजे सोपा होता आणि 2025चा पेपर थोडा टफ आला. तिथेच पकडून चालला की तुमचा कट ऑफ कमी जाणार आहे. ठीक आहे, आता मॅप एक्झाम तुम्ही दिला आहे, तुम्हाला माहिती आहे. जे जुने पोरं असेल 2025मधले आणि 2026मधले त्यांना माहीत असेल पेपरची लेवल कशी होती. कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगाच. ठीक आहे, तर आणि त्याच्यामुळे 2025चा कट ऑफ हा 110च्या खाली सगळ्या पोस्ट म्हणजे 110च्या खालीच गेलं सगळ्या पोस्ट. 102, 103, 104 असं काही परफेक्ट आकडे तर माझ्या ध्यानात नाही आता, पण तुमचा 24च्या कम्पेअरमध्ये 25चा कट ऑफ कमी गेला. ठीक आहे, आणि आता जर विचार केला आपण 2026चा कट ऑफ किती जाऊ शकते. ठीक आहे, तर 2026च्या कट ऑफसाठी सगळ्यात मी तुमच्या जागा जर वाढल्या तर तुमचा कट ऑफ म्हणजे आपला 2025 सारखा पकडू शकता तुम्ही. 110च्या आसपास तुमचा कट ऑफ राहू शकते. आता ठीक आहे, जागा काय जागा वाढत्या नाही वाढत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एकदा तुमचे ॲन्सर कीचे मार्क्स आले तेव्हा आपण 100% समजू शकतो. आता ॲन्सर कीचे मार्क्स आले त्याच्यानंतर काय फरक पडते की सगळ्याचं एक ट्रेंड समजून जाते की भाई पोराला मार्क किती आहे. जर जास्त मार्क असतील म्हणजेच पेपर सोपा होता, कमी मार्क असतील म्हणजे पेपर अवघड होता. ठीक आहे, तर सध्यात आपण एवढंच म्हणू शकतो की मागच्या इयरसारखा तुमचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. थोडंफार तुम्ही अपडाऊन पकडू शकता. 110च्या आसपास तुमचा कट ऑफ खेळण. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे कट ऑफ आता सांगणं हे चुकीचं आहे, पण आता बरेच लोक असे तुम्हाला अंधेधुंदी कट ऑफ सांगते. त्याच्यामुळे मग काय मी महाराष्ट्रामध्ये आपण आपला एक अंदाज सांगायचा. ठीक आहे, कारण की अदर स्टेटवाले जर महाराष्ट्र कट ऑफ सांगत असतील तर आपण काय करू मग. ठीक आहे, ते त्याच्याच अंदाजा सांगते मी ना काहीतरी लॉजिक लावून तरी सांगितलं ॲटलिस्ट. ठीक आहे, हे झालं तुमचं कट ऑफचा विषय. ठीक आहे, त्यानंतर तुमचा आता एक्झाम कॅन्सल तर काही होणार नाही तुम्हाला माहिती आहे, कारण की SSCचा सगळ्यात मोठा हा एक्झाम असतं. 50 लाख पोरं भाई पेपर देतात, तर एक्झाम परत घेणं एवढी सोपं गोष्ट नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही काढूनच टाका मनातून की तुमचा एक्झाम डबल होणार आहे, परत होणार आहे. तुमचा एक्झाम 100% परत होणार नाही. फक्त काही सेंटरवर जे प्रॉब्लेम आले ते UP बिहार त्या साईडला, थोडं आसाम त्या साईडला ज्या सेंटरवर प्रॉब्लेम आला असेल त्यांचं रिशेड्यूल ऑलरेडी केलं आहे एक्झाम. ठीक आहे, त्याच्यामुळं तुमचा एक्झाम कॅन्सल होण्याचा रोलच येत नाही. ठीक आहे, आता सगळ्यात मेन विषय काय आहे की ज्यांना पेपर चांगला गेलेला आहे. ठीक आहे, ज्यांना पेपर चांगला गेलेला आहे त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स आहे भाई आतापासून फिजिकलची तयारी चालू करून द्या. तुमचं 5 किलोमीटर आहे, थोडा टाईम लागतेच फिजिकल बनवायला. ठीक आहे, फिजिकलचं मी एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकतो, त्यामध्ये सांगतो तुम्हाला फिजिकल कोण चालू करा काय नाही. ठीक आहे, त्यानंतर आपला दुसरा व्हिडिओ आता काय ॲन्सर की आल्यावर डायरेक्ट व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे, आणि कोणाला जर लागलं काही कमेंट सेक्शन आपलं आहेच, नाही तर इंस्टाग्रामवर माझ्या रुपेश शिवाळे 09 असं अकाउंट आहे, तिच्यावर तुम्ही पर्सनली बी विचारू शकता काय प्रॉब्लेम आहे काही नाही SSC GD बद्दल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.